हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप तुमची समर वॅकेशन छान चालू असेल. लास्ट लेक्चरमध्ये आपण फ्रॅक्शन म्हणजे काय बघितलं होतं, टाइप्स ऑफ फ्रॅक्शन बघितले होते. याच्यामध्ये आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन बघणार आहोत. आजपर्यंत आपण नॉर्मल, नंतर इंटिजरचे आपण करत आलो आहे, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. यामध्ये पण आपण डिव्हिजन पण आणि मल्टिप्लिकेशन पण बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन कसं करायचं फ्रॅक्शनचं ते बघू. आता इथे मी काही एक्झाम्पल्स घेतले आहे. तर आता फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. ठीक आहे, आता फर्स्टवाला सॉल्व करू आपण. 3/5 प्लस 2/5. आता फ्रॅक्शनमध्ये चेक करताना प्लस आणि मायनस करताना डिनॉमिनेटर चेक करायचं. डिनॉमिनेटर आता काय करायचं आहे, सेम आहे, राईट, सेम आहे. तर काय करायचं, असा कॉमन घेऊन घ्यायचं. मग न्यूमरेटरचं प्लस करायचं. इथे मदत काय, प्लस आहे ना, तर प्लस करायचं. मग साधं तेच 2 + 3 5. 5/5 म्हणजे काय होते, 1 होते. हे झालं सॉल्व. एवढं इझी आहे. काय, न्यूमरेटर समजा डिनॉमिनेटर सेम असेल तर त्याला कॉमन घेऊन घ्यायचं आणि वरचे याचं जर प्लस असेल तर प्लस किंवा मायनस असेल तर मायनस. तर मायनसवाला आपण घेऊ, सेकंडवाला. 7/8 3/8. ओके, इथे पण डिनॉमिनेटर सेमच आहे. मग काय करायचं, कॉमन घेऊन घ्या. -3 7 - 3 4 4/8. त्यानंतर आपण रिड्यूस फॉर्म पण शिकलो होतो. कसं दोघाला एक ते एस करा किंवा डायरेक्ट तुम्हाला दिसत असेल. 4नी 4ला पण डिवाइड होते आणि 8ला पण होते. मग काय, 4 1 = 4 4 2 = 8 म्हणजे 1/2 हे आपलं ॲन्सर झालं. आता आपण नेक्स्ट बघू, ज्याचं डिफरंट डिनॉमिनेटर आहे ते बघू. दोन वेगळे मेथड सांगणार, त्यांनी तुम्ही सॉल्व करू शकता. दोन्ही पण इझी मेथड आहे. एकामध्ये आपण एलसीएम काढू शकतो, एलसीएमनी काढून, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, आता कोणतं हे लाईननुसार जाऊ आपण. थर्डवाला. आता हे थर्डवाला मी मायनसचं आहे, दोन्ही मेथडनी सॉल्व करून दाखवतोय एका याच्यात. 5/6 - 1/3. पहिली मेथड क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं, 5 आणि 3चं मल्टिप्लिकेशन, 1 आणि 6चं, आणि खाली 6 आणि 3चं. बटरफ्लाय सारखं दिसत असेल तुम्हाला. म्हणजे कसं, 5 5/6 - 1/3. 5 आणि 3चं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 × 3, खाली 6 × 3. मायनस असेल ना, मायनस 1 × 6 3 × 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, याचं याच्यासोबत, याचं याच्यासोबत, आणि या दोघांचं. ठीक आहे. आता 5 3 = 15, खाली 6 3 = 18, मायनस 1 6 = 6 3 6 = 18. आता आलं वेगवेगळे डिनॉमिनेटरला आलं तर काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करायला काय करू शकतो आपण ते करायचं. आता डिनॉमिनेटर सेम करायसाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय आलं, आता क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये डिनॉमिनेटर सेम आलं ना. मग काय, आता तेच कंडिशन, डिनॉमिनेटर सेम आलं तर डिनॉमिनेटरला कॉमन घेऊन घ्या. बाकीचं आपलं तसं आहे तसं. 15 - 6 15 - 6 9, खाली 18. दोघाला पण 9 ने डिवाइड होते. 9 1 = 9 9 2 म्हणजे 1/2, राईट. हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या मेथडनी. आता एलसीएमच्या मेथडनी 5/6 आणि 1/3. तुम्हाला एलसीएम काढणे मी शिकवलं होतं. एलसीएम कोणाचं काढायचं, 6 आणि 3चं. एलसीएम याचा 6 येते. सांगितलं होतं लिस्ट कॉमन मल्टिपल. जर एलसीएमला तुम्हाला कसं काढायचं ते सांगा, माहीत नसेल तर लास्टवाला आपला व्हिडिओ आपण एलसीएमवर पण व्हिडिओ केला आहे, तर ते बघून घ्या. या दोघांचं एलसीएम 6 येते. तर मग काय करायचं, डिनॉमिनेटरला 6 मध्ये कन्वर्ट करा. डिनॉमिनेटरला 6ला कन्वर्ट करा. 5 6. आता इथं 6ला 6 मध्ये कन्वर्ट करायची गरज आहे का, नाही आहे. मग काय, 6 × 1 लिहून टाका. मायनस 3ला 6नी, 3ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल जेव्हा 6 येणार, 2नी. मग काय करायचं, जर डिनॉमिनेटरला 2नी केला तर न्यूमरेटरला पण 2नी करून टाका, म्हणजे 1 × 2. आता करून टाका. 5 1 = 5 6 1 = 6
मायनस 3 2 जा 6 1 2 जा 2 आलं. आता बघा डिनॉमिनेटर सेम आला आहे. आता काय करायचं 6 5 मायनस 2 कॉमन घेतलं 6ला कॉमन घेतलं 5 मायनस 2 5 मायनस 2 3 3/6 3/6 म्हणजेच काय होते 3 1 जा 3 3 2 जा 6 आलं. 1/2 1/2 अशा दोन मेथड आहे. आणखी आपण सॉल्व करू. ठीक आहे. आता आपण फोर्थवाला घेऊ 7 बाय आता हे प्लसवाला आहे 7/12 प्लस 1/4 काय डिनॉमिनेटर काय आहे वेगळे वेगळे आहे म्हणजे कॉमन म्हणजे सेम करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा एलसीएम करा. मला एलसीएम डायरेक्ट माहीत आहे तर काय करायचं एलसीएम मला दोघांचा एलसीएम माहीत आहे 12 येते म्हणून. मग काय करायचं डिनॉमिनेटरला 12 मध्ये कन्वर्ट करा. 12ला कन्वर्ट करायसाठी काय नाही 1 नी मल्टिप्लाय करून टाका 7 × 1 कारण की काही गरज आहे का नाही. 4ला कितीनी मल्टिप्लाय केल्यावर 12 येणार आहे 3 राईट. आणि खाली 3 नी केलं तर वर पण 3 नी करून टाकायचं. चला आता काय मल्टिप्लिकेशन 7 1 जा 7 खाली 12 मध्यात प्लस आहे 1 3 जा 3 4 3 जा 12 आला. आता डिनॉमिनेटर सेम. आता डिनॉमिनेटरला कॉमन घेऊन घ्या 7 + 3 7 + 3 म्हणजे 10 आणि हे 12 राईट. 10/12 आले. आता रिड्यूस करता येते. जर रिड्यूस होत असेल तर करून टाका नाही तर नाही. दोघाला 2 2 ने डिवाइड होऊन राहिला मला दिसून राहिला आहे तर 2 5 जा 2 6 जा म्हणजे 5/6. क्रॉस मल्टिप्लिकेशननी कसं होणार 7/12 प्लस 1/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 4 जा 12 4 जा 1 12 जा 1 × 12 आणि खाली 4 × 12 7 4 जा 28 48 प्लस 1 12 48 आला. आता डिनॉमिनेटर सेम. मग काय करायचं कॉमन घेऊन घ्या 48 28 प्लस 12 28 प्लस 2 30 30 प्लस 10 40 40/48 40/48 आलं. दोघाला अजून रिड्यूस करता येते 2 नी करा 2 नी होते 4 नी पण होते आणि डायरेक्ट मी 8 नी करू शकतो. दोघाला पण 8 नी डिवाइड होते 8 5 जा 8 6 जा 5/6 आले. सेम आन्सर. हे दोन्ही पण याच्याने तुम्ही सॉल्व करू शकता. आता हे एक बाकी आहे हे तुम्हाला होमवर्क. आता 3 फ्रॅक्शनवाला आहे ते आपण एक सॉल्व करून घेऊ 1 2 बाकीचे तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. चला तर आपण आता 3 जे आहे 3 फ्रॅक्शन वेगळे त्याला सॉल्व करू. फर्स्टवाला आता 6 वालाच घेऊ कारण की इझी आहे ते मी सांगून देतो. आता बघा इथे तुम्ही बघून राहिले 3/7 एकदम फास्टमध्ये होऊन जाणार प्लस 2/7 मायनस 1/7. आता तुम्ही इथे बघून राहिले सर्वांचे डिनॉमिनेटर सेम आहे तर मग काय करायचं कॉमन घेऊन घ्या. मग बाकी जे वरचं डिनॉमिनेटर जसं आहे तसं आहे 2 इथे प्लस आहे तर प्लस इथे मायनस आहे तर मायनस. मग काय करा 3 + 2 5 5 + 5 मायनस 1 4 4/7 झालं सॉल्व. एवढं इझी आहे. आणखी नेक्स्टवाला कोणतं घेऊ हे वाला फर्स्ट. चला 1/2 प्लस 1/4 प्लस 1/8. चला हे दोघांचं एलसीएम मला माहिती आहे 8 आहे. एलसीएमचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. त्याच्यामध्ये इझी वेनी सांगितलं मी वेगवेगळ्या टाईपनी कसं आपण एलसीएम काढू शकतो. दोघांचा एलसीएम 8 आहे. मग 8 मध्ये दोघाला सर्वांना खालच्याला कन्वर्ट करून टाका. तर 2 ला 8 मध्ये कन्वर्ट करायला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल 4 नी 2 4 जा 8. आता खाली केलं तर वर पण न्यूमरेटरला पण करून टाका प्लस 4 ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल जेव्हा 8 येणार 2 नी
4 2 जा 8, खाली गेलं तर 2 वर पण मायनस 8ला कन्वर्ट करायला गरज आहे का नाही, मग 1नीच करून टाका. 1 4 जा 4, 8 प्लस 1 2 जा 2, 8 मायनस 1 1 जा 1, 8. चला आता काय कॉमन घेऊन घ्यायचं, सर्व आले खाली डिनॉमिनेटर सेम सेम आले. आता कॉमन घेऊन घ्या. 4 प्लस 2 मायनस 1. चला 4 प्लस 2 6, 6 प्लस 6 मायनस 1 5/8. झालं सॉल्व. आणखी कोणतं घ्यायचं सांगा, हे घेऊन घेतो, बाकी तुम्ही सॉल्व करून घ्याल प्रॅक्टिससाठी होमवर्क. इझीच आहे, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला म्हणजे इझी जाणार आणि तुमची प्रॅक्टिस आणि ते लिहिण्याची पण सवय, सॉल्व करण्याची स्पीड पण वाढून जाणार. कोणतं घेऊ, हे वाला घेतो, हे तुम्ही करून घ्याल. 7/15 2 5 1 3. याचा एलसीएम 5 3 9. ठीक आहे, याचा एलसीएम 15 निघतो. एक वेळा रिपीट करून देतो एलसीएम कसा काढून घ्यायचं. तर हे मिनिमम 2 मेथड आपली 3 5 15. ठीक आहे, तर दोघांपैकी दिलेले नंबर, आता हे 3 नंबर दिले आहे, कमसे कम 2 नंबरला डिवाइड जाणारा असा एक नंबर चूज करा. 1 to 9च्या दरम्यान, 2 to 9च्या दरम्यानमध्ये. 3 5ला तर नाही, 3 आणि 3ला डिवाइड 15ला डिवाइड होते 3नी. 3 1 जा 3, 5ला डिवाइड होत नाही म्हणून तसा 5ला खालीला. चला आणखी 5ने डिवाइड होतो, दोघाला होतं ना 5ने डिवाइड. हा 1ला होत नाही, 5ला डिवाइड केलं 1 1 1. आता मग बाहेरच्याचं मल्टिप्लिकेशन करून टाका, म्हणजे 3 × 5 × 1 × 1 × 1. हे यासाठी मी फास्ट घेऊन राहिलो कारण की आधीच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. चला 3 × 5 15, 15 × 1 15, 15 × 1 15, 15 × 1 15, म्हणजे 15च आहे आपलं एलसीएम. चला माहीत झालं. आता कन्वर्ट करून टाका. मग 15ला कन्वर्ट करायची गरज आहे का नाही, 1नी मल्टिप्लाय केलं तरी होऊन जाणार. प्लस 2, 5ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल जेव्हा 15 येणार, 3नी. खाली गेलं 3नी ते वर पण 3नी. चला 3ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल, 5नी. खाली गेलं तर वर पण. चला म्हणजे इथेच थांबा, लक्ष द्या. 7 × 1 7, 15 × 1 15, प्लस 2 3 जा 6, 5 3 जा 15, प्लस 1 5 जा 5, 3 5 जा 15. चला डिनॉमिनेटर सेम आले. आता कॉमन घेऊन घ्यायचं. 15 7 प्लस 6 प्लस 5. काही इकडे तिकडे गडबड नाही झाली ना आपली, साईनला नाही. 6 प्लस 7 प्लस 6 6 12 13, 13 प्लस 5 18, 18 प्लस 15, 18/15. त्याचा रिड्यूस फॉर्म होतो का, होतो. आपल्याला दिसून राहिलं, दोघं पण 3च्या टेबलमध्ये येऊन राहिलं. तर 3 6 जा 18, 3 5 जा 15, म्हणजे आन्सर काय आला 6/5. म्हणजे एवढं इझी आहे. काही जे उरले ते तुम्ही सॉल्व करून टाकाल. इथे 8च येते, इथे 12 येते एलसीएम, तर सॉल्व करून गेला. आणि एलसीएम कसं काढायचं ते स्वतः पण तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन इझी होणार. ओके, तर मित्रांनो आजसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, सर्व कन्सेप्ट समजले असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जेणेकरून आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल कळेल. जर तुम्हाला टीचिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान एन्जॉय करा समर वॅकेशन, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.